45 कोटींचा एटीसी टॉवर आणि अग्निशमन केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन। कोल्हापूर नागपूर विमानसेवेला सुरुवात। विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव। विमानसेवांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही। कोल्हापूरच्या विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे एटीसी टॉवर आणि अग्निशमन केंद्र उभारण्यात आलं असून त्याचं उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमात कोल्हापूर ते नागपूर या नव्या विमानसेवेचा शुभारंभही नामदार मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना नामदार मोहोळ यांनी छत्रपती राजाराम महाराजांनी 90 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या ऐतिहासिक विमानतळाला त्यांचंच नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं सांगितलं। तसंच त्यांनी सांगितलं की विमानतळाच्या विस्तारासाठी 65 एकरपैकी 60 एकर जागा ताब्यात घेतली असून धावपट्टी 1900 मीटरवरून 3000 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर सुरू करणं, कोल्हापूर विमानतळावरच विमानांची देखभाल दुरुस्ती सुविधा उपलब्ध करणं आणि कार्गो सेटअप उभारून त्याचा लाभ शेजारील 4 ते 5 जिल्ह्यांना देण्याचीही घोषणा त्यांनी केली। उड्डाण योजनेच्या माध्यमातून देशभरातील 1.5 कोटी नागरिकांनी लाभ घेतला असून महाराष्ट्रात जवळपास 96 हवाई मार्ग सुरू आहेत। मात्र विमानसेवेचे दर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांची अडचण वाढल्याचंही त्यांनी मान्य केलं। दरवाढीविषयी सरकार गांभीर्यानं विचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांनी विमान सेवांसंदर्भात निवेदन दिलं। खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातून मुंबईला सकाळी आणि संध्याकाळी विमानसेवा तसंच कोल्हापूर अयोध्या विमानसेवा सुरू करण्याची मागणी यावेळी केली। भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीवरही मोहोळ यांनी भाष्य करत तुर्कीनं पाकिस्तानला दिलेल्या मदतीबाबत केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल असं सांगितलं। संपूर्ण कार्यक्रमात कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब स्पष्ट दिसलं। हा विस्तार केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।